आता अलगद अशी उचलून न्यायला नव्हती, तुझा काय खाली पडला असता मग? आता काय झाला? तू कधी पाळलास म्हणजे? पाळला नाही तुला माहित ना? तू घरातच राहतोस ना? अरे घरातच राहतो. लोकांनी कुत्री पाळली नाही, मांजरा पाळली नाही, गुरा पाळली नाही, नेलं बघला. बघितलं मोठा जिम्मेदारी घेतोस ना? बघ बघ एक एक पाकळी पाळायला लागली. आता बघ तुझी एक एक कशी पाकली पडल तसंच कर. काय केलं होतं जवळती? अला वरती म्हणजे त्याला अशी चोची केलं आता काय करायचं आपण? काय बघा पाळायला बोलवतो कशी तू बघायला खाय प्यायला बसतो आणि त्याला बोलवतो कधी? नाही तर आता तुला न्यायला नव्हती. जाव जाव काय तुला कोणतरी काहीतरी बोलवल काय तर मग जाऊया तर मग. अरे पण नाही काय आपल्या कामगिरी केली पाहिजे. तू इकडे ये. आता काय काय करायचं? देवानी काय सांगितली कामगिरी आपल्याला पाडली पाहिजे. आपल्याला आपल्या जायला लागेल मंदिराच्या घाटात जायला कर. होय पण मग आम्हाला काय दही बी खायला भेटेल का नाही? अरे सगळं दही दूध ताक लोणी सगळं खायला मिळेल तुम्हाला. नक्की काय? होय गावलं की कुठं आहे? गवळीचं मथुरेचं घाट चढताय. सरळ माझ्या पोटाकडे बघा. त्या बघा गवळणी. तू कुठे बघतोय? अरे तुझ्या पोटाकडे बघतो. अरे तुला मग पोटाकडे सांगायचं तू बघतोय तिकडेच बघतोय. मी काय म्हणतोय आता आहेस कोणाबरोबर? ह्याच्याबरोबर. आता एक पाऊल पुढे गेल्यावर कुठं जाशील? पुढे जाईल. मग आम्ही बघणार कुठं? आता मी तिकडेच बघितला. मी कुठं बघितला? तिकडे ना त्यांना पण माहिती तुझा सर बरी जाऊ दे. सर्व गवळी मथुरेचं घाट चढताय. चल बघ. हा मग जाऊया. चला तर मग. चल चल. Sayano, ya sayano.
चिकन्या फुली हा आणि आपल्याला अशी बोलवला ना, आपल्याला अशी बोलवला तो मग कसा आला? अगं काय तू काय रे? ही मावशी म्हणते नाही का फटक्यात हे काढला त्याचा हितनं तिथपर्यंत माल घ्या माल ताज ताज हळील लोणी घ्या लोणी मेली हिचा लोणी कुठनं येतो परत सांगा मी लोणी हा आता हलवलेला लोणी येतो ना, लोणी कसा येतो आता येतो मग तस सांगता आता ही लोणी आणते नवीन प्रकारचा मग माल घ्या माल 1 रुपया 2 रुपया पेप्सी घ्या पेप्सी पाहिजे काय एवढी शिकाय कुठे आहे ना काय आहे ती? ती नाही भेटणार ती नाही म्हणतो असं मी काय म्हणतोय काय म्हणतोय? आम्हाला काय बोलली तुमच्या बाबाकडे हुशार कोण आहे आमच्या वाकड्या काय वाकड्या हा वाकड्या गवळीला मग एवढं जाऊन विचार काय? आला कुठे आणि जाणार कुठे लावला? होय नक्की काय? होय त्याच्या फुलं काय विचारायचं काय? नाही चालतंय तर आपण पुढे वाजवलं. अगं मावशी हाय. अय्या अहो हाय अगं मी इकडं हाय हो. मी पण हिथं नाही अगं ये म्हातारे. अहो कुठे दिसत नाही अगं वासाडे. मेली तर कुसलं डोलं नाही तर. तुझी काय कानपूर लाईन गेले काय मेलीला सांगताय मी इकडं हाय. तुला म्हातारी मी वाटते का एवढी अलो तू माताली येतो काय जरा तशी म्हातारीच आहे मग जरा चिकन जरा लाभ. कसं बोलतो नको वागती नाही मोडशील बोल कशाला रे मावशी लावा तिला मी काय म्हणतोय? काय रे तू आलीस कुठून आणि जाणार कुठं? अय्या काय झालं रे हिला? कुठं नाही. आय्या, पाटलं उडवतेस? मी थोडीला अशी आली तुला काय झालं रे हिला? माझ्या हाती हाती काय म्हणाला तू अगं तू आलीस कुठून आणि जाणार कुठं? बाई सूरज सोडे यांच्याकडून मावशीसाठी 111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी अगं बाई त्याचा घुंगरू फोडला असतात. सांगून ठेव तुझी येते बरं माझ्या लाडक्या काशाचं नाव आता मी काय म्हणतोय आता
आता या सगळ्यांची नावं घेतला हा. त्यांच्या घरच्यांनी पण ऐकली नाही हो. आता त्यांना काय झाला अरे स्पेशली माहिती त्यांना रोहितरावांचा घेतली नाही ना हा. त्यांना वाटतं त्यांचे आयटम सोडून जाय मला तरी तसाच वाटतोय हाय काही कुठं आज बांधाव बसलोय अरे बांधव तुम्ही बांधावत बसा नाही तर खाली जा तुला सांगितलं अरे कसली कामगिरी हा आता एवढी भली मोठी नावं घेतला आणि त्याच्यात विसरली बसली परत बोलाव तिला आणि परत घे सांगा तिकडे आता काही झालं रे मी काय म्हणतोय काय म्हणतो जरा लांब राहिली बरं लांब हा मी काय म्हणतोय काय रे तू आलीस कुठून आणि जाणार कुठं अय्या नीट काय जा. तुला ओरडायला काही झालं रे मेल्या कसं ना फेशी नाही माहित बरं माझ्या आता बघ. काय बोललास रे अगं तू आलीस कुठून आणि जाणार कुठं अय्या इशकडे तुला कडे एवढी लोक बसलेत आणि तू काय बोलते मेले तसं नाही रे तसं नाही म्हणजे काय बोलली तू आता सांग काय बोलली मला नाही माहित तुला माहित. तूच जा. आता बोलते बघ काय ती मावशी जरा लाजली म्हणून तसं बोलली बोल तुला बघायचंय मी आली कुठून जाणार कुठे पण चल बरं ते हातामध्ये देव. मेले हात आता बोल असं बोल ए, आ ते तिच्या हातामध्ये येत आहे थांब आज डायरेक्ट घेता लगेच दे ऐ, ते बरं इकडे त्याच्याकडे बघ माझ्याकडे बघ हा हा. तुला नीट कर, हा. तुला दाखवते हा. मी आली कुठून अरे बोरी घालव पाणी नाही अरे हा गेला वाटतं अरे सोटो हाय जीवन काय अरे याला काय पाणी पाजाय बोलवतोस की काय अरे त्याला आणताय देव का देख थांब थांब नाही तापतोय तो नंतर मग येतो उभा राहिलं हल्ला तुझा भुंगला फोडून टाकीन जरा जरा शांत बस इकडचा श्वास बघ जरा शांत शाप लावण्या सोडून गाडी तुझ्या इकडे श्वास बघ. मोठ्या आहे नाही अरे कुठली मोठी आहे कुठलं मोठी आहे का काय अरे सोडो रस्ते गेला अरे राईट जरा मोठं अगं आहे तू तरी पाणी वाजाये राईट जरा मोठं तू इकडे
गाडीला पुढे कर धर 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 खबर नाही दुसऱ्या यायचा बोलो तिथं पाहिजे उभा आता हा काता नाही तुला तो बांधून घे आधी चमकू अजिबात शांत राहायचा आहे 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 बापूच तर मेरा घरा काय मारायचं पाहिजे इथं आता अंडा जरा मला त्याला बघू दे कधी आता जर नाही बसला मीच मारले बाबा गाडीच्या मीच मारले आहे काय कुणाला गेल्यासारखं बोलतोय आहे आहे मला माझा घुंगरू चपातला नाही म्हणून माझा घुंगलू नाडी बघतो नाडी बघ नाडी हाताची नाडी बघतात तू यालाय तो शान आहे नाडी कुठे असते तू शान आहे तू यालाय घरात हात होतो का मग आता तो हा बोल पडव आता काय झाला झुके का नाही साला मला तिथं अख्खी खाली घुसवली ना अजून काय झुकवतोय काय झाला माहितीये आता काय झाला आता सांग तू काय झाला तो काय झाला लोक फक्त कार्याला जेव्हा यायची बाकी होती 2 वेळा आहे का गेला आहे काय पाणी भाजा आलीच नाही आपण पाणी भाजलेला म्हणजे अर्धा वर्ण मला पोचवून आला हो अर्धा पोचून म्हणजे आता काय तुझा कॉल आहे तो काय फक्त कार्याच्या शिट्ट्या बसवायच्या बाकी होत्या याचा एकच घरात साचा आहे ना बाबा एकच आहे म्हणून असा आहे नक्की साचा एकच आहे ना बाबा एकच आहे दुसऱ्याच्या भानगडीत बोलू नको बाबा कसला हवं हवं काय आता परत म्हणतो मी गाणं घेऊ गाणं घेतलं म्हणजे वाटोळा झालाच अरे हा घेऊ दे अरे घेऊ दे मी काय म्हणतोय चांगला आहे ना नक्की अरे मला याचा विश्वास नाही घाबरशील असा आहे बापशाला पण घाबराय बसला आता वर्ण अर्धी पोचवून आला मला घे घे मला घे घे बाबा घे हा घे घे लिंबूच्या म्हणून तो बोलतोय आपल्याला म्हणजे तू गोट्या आणायचा तो याच्या गोट्या होत्या मला वाटलं तुझ्या गोट्या आता आपला वय खेळायचा आहे का मला अरे म्हणून का तुला सांगतोय
निंबोनीच्या झाडाखाली बाबा माझा गोट्या खेळी. बाबा माझ्या गोट्या खेळी. तुला सांगतोय त्या गोट्या तुझ्या गोट्या. आला खुला तू खुला. तेव्हा तुझ्या कचरत नव्हत्या. आला चांगल्या वाटल्या. आता मला अजिबात कचरल्या काय अरे मी काय म्हणतो तुला पाठवली होती कशाला? तुला पाठवली होती कशाला? कशाला म्हणजे ती मला घेऊन गेली आणि अरे त्या गौरवींच्या कॉलेजला शिकलो. मी काय येत नसतोय. मी आपला चालत होतो पुढे. मी इथनं खाली चाललोय तरी काय रे? मला तुझ्या जीवाला हार आहे का नाही? तुला खाता माहिती? तू का तुला भवानी पुढे अगं भवानी बाजूला जायला आली काय करायला आलीस का? हा चल हो माग दोन मला मार काय नको करू. तू काय करते? मी काय मला तुझ्या आला बाबा त्याचा लगेच आला तुझं माझ्या पोरीची काय चाललंय? अरे तुझ्या पोरीच्याला तुझ्या आता आहे निवडूचा आणि माझ्या पोरीवर लाईन मारतो तुम्ही येण्या इकडे तुझं काय म्हणणं आहे? आता लगीन केला नाही लगेच नंबर हवा. हे बघ आणि एकदाचा मोकळा हो मी येण्या दादर माझा देव पण पुढं वाकडा आहे तो बघ. तुझा पेन तुझ्याकडे आहे मग ह्याच्या का कशाला मागायचं टाकू ना फोडून तुला पण काय मागाशी मार खायच्या टायमात गेलाच नाही पुढे आता कशाला जातेस ताप काढून? हे बरं नाही नाही नाही. तू पाय तू इंग्लिश नाही नाही तू पाय नाही तू अरे हा पण खुला आणि ती पण खुली. अरे हा, काय बोलली त्याला सांग जरा. काय बोलली माहितीये? नाही नाही तू पाय तू फाड नाही तू तूप संपला. अरे खुले आणि त्याला काय विचारतोच लागतो आता हा पण याला काय काय म्हणतो वाकड्याला काय जमणार नाही कामगिरी. हा ही कामगिरी तू करत आता मी करू मग आम्ही करू. मला मी करतो वाकड्या अरे तू का बसतो मावशीला बोलून दे. बोलून घेऊ मी फटका खाल्लं आता तू खा. काय रे इकडे आली बरं इकडे आली मी काय म्हणतो कर टायमिंग हा आवाज कधी येतात माहितीये ना बघा. अरे मी काय केला हा आवाज कसला काढतोय मी जरा लागात आलो असा लाईन मारतोय मी काय म्हणतो अरे जरा थांब करा जरा बोल लवकर मला बोलतो मी काय म्हणतो तू ह्या सगळ्यांचा घेतला काय अगं नाव असं म्हण का मी कळत नाही बोल तुम्हाला काय झालं आपल्याला तावत दिसतो काय रे मी काय म्हणतो काय तुला सगळ्यांचा घेतलास ना आमच्या वाकल्याचा का नाही घेतलास ना का इथं पण मला मार खायला
आपल्या दोघांच्यात खुशाल कोण आहे? काय ढबूनचा घेऊ शकत नाही? आपल्या दोघांच्यात खुशाल कोण आहे? ना हो दे वाकड्याचा. हा मग आता कसं म्हणतात बघ? बरोबर आहे वाकड्या. म्हणजे माझी पण उडवाय बसलो वाय. बरं घेते ती. घेते मग उभा राहा. पहिलं तुझं घेऊ नको, की त्याचा घेऊ. तुझं घेऊ? पहिला त्याचा घे आता नंतर याच्याकडे मी. वर हाय ए, हाय मग खरंच घेऊ ना? खरंच घेऊ? तुला नंतर येईल एवढा मोठा टेबूल. सायाच्या पाण्याखाली सस देवलं तर झाकून. सायाच्या पाण्याखाली सस देवलं तर झाकून. तुला काय करायचं रे मेल्या? नाव घेऊ की नको? आपल्याला काय करायचंय घेऊ दे. सायाच्या पाण्याखाली सस देवलं तर झाकून. माझ्या बारक्या छोटूचं नाव घेते. हे पोरानो मेल्याला ससा बघते बांध खाल्लं वाकून. ससा गेला गेला गेला. त्याला बांध घेते बरं. आता काय? आता ह्याचं नाव घेते. आता घेते? हा बरं घे. अत्तरची बाटली नदीवर फुटली. मेलीस नदी न्यायची कशाला मी सांगितली होती. तुला नाही इथे टाकून द्यायची. ही न्यायची जागा आहे काय? तुला काय करायचं? मला त्याच्या काय वाजायचं नाही. मला नदी नेऊ संपव नाही तर कुठं नेऊन संपव. मला काय अत्तरची करायचं? बाटली नदीवर फुटली. अरे हे बाबल्या. हा. मावशीची गतली नदीवर टाकली. मेला. ते आपली तूच नेऊन टाक. मला झपायची ना. बरं पुढे घे. अत्तरची बाटली नदीवर फुटली. हा. या मावशीला बघताच वाकड्याचं नाव घेते. हा. या मावशीला बघताच या वाकडीची लंगोटीच फाटली. माझ्या बाबाची फाटली. अरे बाबा एवढा नवीन घालून आणू आणि लगेच फाटली कशी? हॅलो नवीन आहे ती. खुला कुठचा? अरे आमच्या बापेट्याची दोघांची इज्जत काढून टाकला. दोघांचा छाप काय ठेवणारच नाही. मग मी नाव घेऊ तुझा पण नाही ठेवला. तुझा पण नाही ठेवला. मी घेऊ का तू घेशील? मग मी वाटेला चालायला लागू. मग असं सांग. अरे येणं नाव घेतलं म्हणजे कांदा लागला. परत चौथी पाकळी या इथनं सुरुवात आहे. बोल या म्हणतोय. मला पण आवाज देतो ह्या मावशीला. बाबा इथं पण डोलं गेलं. दिसायला पण कमी आला. कानपूर लाईन गेली तुझी. अगं आई तू होय. काय रे? घे ना. कडव असं होय. मेली पोरा राखणार. हा बघ काय केला. आता बघ सुरुवात झाली. हे पोरीनो माझं चिरकुलं नाव घेतय. माझं चकुल नाव घेतय. समजल घेऊ दे. बरं घे. हांड्यावर हांडे सात. लगेच मधल्या हांड्याला पडला भोक. पडला भोक. तुझ्याकडे ठेव आणि ह्यातला साचा परत काय आमच्याकडे पाठवू नको. तू तिकडे जा. काय अरे तरी तिला सांगतो ह्याच्या जवळ म्हणजे कशी पप्पूला चांगला अरे हातावर काय असायच्या लाडात घेणार तर एक नंबर नाव घेतला पोरग्यान तुझ्या. हा मग तुझ्या पाकल्या पडल्या काय सगळ्या? पाकल्या पडल्या. एक नंबर पोरगा हुशार आहे तुझा. विचार म्हणजे एकच साच्या काढला आहे तो दुसरा नाही आहे. आधारात एक आहे.
आता तुझ्या आमच्या काय जमायचा ना तुझ्या काय जमत असला तर बघ ठीक आहे मी बघतो बघ हा बरं बघ काय बस आहे मारतोय मागातपासून तुला कुठचा आता काय झाला तुला काय कर मला सांगतोय मागातपासून नाव दे नाव काय नाव अरे आता माझ्या पोरान घेतला नाव अरे डबल डबल नाव कसा घे डबल पाठ नाही सिंगल पाठ होता मग मावशे अरे मावशे आता काही झालं नाही जरा व्हायच नंतर घेता 2 मिनिटात घेता 2 मिनिटात हा भाऊ तुम्ही आलात कुठं आणि जाणार कुठे ग आम्ही आलो कोकणात आणि जाणार मथुरेला तुला जाता येणार नाही आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ बरं तिसऱ्या वाटेने जाऊ हम दुसरी याला मरतोय जी भेटल वाट त्या वाटेने आम्ही जाऊ साऱ्या तिकडे काटा चेपलंय मग तुमच्याकडे काय कायदा आहे का कांदा मागू नको नेल्या कांदे नाही रे ओळख आपल्याकडे काय आहे ना काय हुकुम देवांचा आणि कायदा दिले सुद्धा काय टाकीन खुनखुना बोलून सांगा बरं तुमचं कायदा आता काय झाला मावशी ती काय करणार आहे मला दादू कोणा काय आलं बाबा हो तुला काय झालंय ना आलं घेता जरा हा तुला काय मी का म्हणतो का तुला पण लत लागली त्याची तो म्हणतो तिचा नाव
ऐकलं का आमचा कायदा? हो हो ऐकलं बरं तुमचा कायदा. काय इथं बतायला का तुला? असं होय. हा अगं हे पोरीनो, अगं ह्या मेल्यांच्या कायद्याने न बसता तुम्ही तुला जमलं म्हणून बसून घ्या. अगं मी बघते ह्यांच्याकडे. अरे हे वाकल्या कामाचे बघ काय बोलली? जमले म्हणून बसून घ्या म्हणते. थांब, पायच्या पाय जाऊन ये तू. परत मी जाव का सारखा मार मी खाव? जोडले सतलं पण घेऊन जा. हा सुटू. हा मग हा काय डबल काय ते झालं? तुझ्या कामाचा माणूस आहे का? सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. तुला एक दोन पिक्चर येतात. पोर कोणाचा आहे? तुझा काय? हुशार कोण? तू काय? मग हुशार कोणाचा पोर? अरे बंड्या, हार्दिक पांड्या यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. हार्दिक पांड्या का आता हा माझ्या आला नाही, दारून मारा भाऊ. बाई पांड्या. हरले का पुढे तुझ्या दांड्या त्याच्या. कोणाबरोबर माझ्या मताला बरं घे ऐका तर हार्दिक पांड्याराव हे ते बरं तुझं नाव ज्यूस बनाया हमका उसे दही मत समझना. बाई पांड्याराव जूस बनाया हमका उसे दही मत समझना. मेरे प्यार के लड़के पांड्याराव का नाम लेते हो, मुझे मौसी कम मत समझना. मी तुला येतोय बदवायला. मी आधी बघून येऊ काय? पहिला बघून ये, हा. नंतर मी त्याच्याकडे बघता. हा पहिला आधी बघून ये, मी आधी इकडे बघून येऊ. हा, नंतर मी त्याच्याकडे बघता. आता काय तुझा पण खाला नव्हता आणि माझा पण खाला नव्हता. मला हात मारला त्याने. माझं गुंडू कुठला होता काय? नेमका फाटका होता म्हणून बरा झाला, नाही तर माझा असता तर शापच गेला असतं. अरे काय मी काय म्हणतो तुझ्या सगळ्या पोरी बसल्या. अरे बाबा, अरे आता काय झालं? मला बसायला काय झालं? अरे ही मावशी म्हातारी वय झालेली. हा. 6 महिने बसते, 6 महिने उठते. अरे तेव्हाच म्हणतोय मागापासून वाच कुठून येतो. तो बघ, तो बोलतोय मी ना. अगं इकडे नाही तुमचं ये. वा? आपल्या गिरी ना इकडं सगळं. मग तसंच कर. हे बघा तुम्ही किती काय केलं हा. तरी ही मावशी तुमच्या मुळी मी पण बघते. बाबा त्याची ख्वाहिश पूर्ण करू दे. कलू की नको बरी बोल काय तिकडं. वाय त्याला मुले आला तुझा नाव घ्यायचा. अरे झाला आता थांब. ए घे. त्याला हगीच नाही लावला, त्याला डायरेक्ट पॅन्ट घातली. हा. मी काय म्हण अरे अक्षय धावनकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. अक्षय. अंगणात बांधल्या गाई दर्शा. केलीस म्हशी बांध. अक्षयराव अंगणात बांधल्या गाई दर्शा. माझ्या लाडक्या अक्षयरावांचं नाव घेते मी. त्यांची आरची आणि अक्षयराव म्हणजे खास वर्षा. अरे हा. मी काय म्हणतो त्याचं काय घेपत कर तिकडे. तुला सारखा मागं काय जाय झाला काय रे? तर मी तुला बोल बोल लवकर. ताच करताय बाबा त्याला. अरे तू तरी गप. तो नाही गप बसा. तू तरी गप. तुला पण समजत काय नाही. त्याला बोला ये. बोल मी काय म्हणता काय म्हणतो. नाही नाही म्हणता म्हणता हा. मावशीसाठी नाही नाही म्हणता म्हणता हा. मावशीसाठी खूप केल्या चुका. तू आता विमत करलायस
मुद्द्यावर आता तुका चांगला घेतला आपलं मला खुद्या हा मी लपवला नाही तर दाखवलं ना आधी त्यात 25 वाया नाही घालवायचे. हे बघा तुम्ही किती काय केलं तरी ही मावशी तुमच्या मुळीच बसणार नाही बघा तू जा मी बतावलं बघते कसं तिला कायमची बसवली पण माझा अडकला काय काय त्या अरे माझा अडकला आता पण असतो अरे गलबन आता काय झालं अरे गलबन आता काय तो मागात बसता म्हणतोय ना हा 3 नंबर हा तोच सांगतो काय झाला आता काय झालं मी मागाची पण गेलो हा आता पण गेलो मग आल्यापासून बघतोय काय ती एकटीच आहे ना हा मग बसलो निश्ची म्हणजे लालवाली आलं धय काढते धय ती बघ हातून खाते ती बघ खाते आता मग तो मागाशी मी दही खाल्ला तर त्याच्यातलाच खाल्ला की काय आलं तो धय खालास का काय तेव्हाच कडू कडू लागतो ए हा अरे तर राहू दे राहून शिकून ये आपण चांगला काम केलेलं आहे आपण जाऊया लगे ही कामगिरी आपल्या देवाला सांगितली पाहिजे. चल तर मग चले केसी नावाच्या राक्षसाला गोकुळामध्ये पाठवलं जातं. या केसी चुराने गोकुळात येऊन थैमान बांधले. केसी नावाचा दैत्यासूर गोकुळामध्ये येत आहे. केसी नावाचा दैत्यासूर गोकुळामध्ये येत आहे.
मावशी थांब आणि मला सांगे मथुरीला जाता येणार नाही. अगं हे राधे काय ग मावशी? अगं काय ग म्हणजे काय? मग आजपासून थांबते आपल्याला पिल्लरी. आता हे बघ नवीन रूपात कोणतरी उभं राहिलंय. अगं तूच घे त्यांचा समाचार. मी येते देऊपर्यंत. आपण होय राधे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णावर असे नसतात. बरं ते कसे असतात? बाई पद्म बिरमिरा मतपुरा विठ्ठल नावाचा जप करत विटेवरील उभे असतात. राधे देशाचा वेश करायला लागतो. तुझं पालन करता आठ अवतार घेऊन कलियुगात चला तो श्रीकृष्ण भगवान सांगा तर आपला जन्म पुरा ऐक तर राधे जन्म झाला माझा राधे जन्म झाला माझा तो जन्म दिला
आपण यांना शरण जाऊया. देवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. जात महाराज आहे. थांब राधे, सध्या असेल तिच्यावर दुवाच पूर्ण कर. अंकुश बोलू मोठे असतील तर त्याने स्टेजच्या मागे जायचं. अंकुश बोल. Oh